गोव्यामध्ये नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर मृतांमध्ये बहुतांश हे क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती मिळते आहे। सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती ही समोर येते। तर दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। नाईट क्लबमधील आगीची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सांगितलंय। जो आज क्लब में जो इंसिडेंट्स वाइज अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स, इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं, ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी। आणि आज संदर्भात अधिक अपडेट घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रीमा कठाळे सध्या आपल्या सोबत आहेत। रीमा मॅम, अत्यंत भीषण अशी ही घटना आहे, नेमकी ही घटना घडली आहे कशी आणि या संदर्भामध्ये आता अधिक काय अपडेट मिळतात? आपल्याला माहिती आहे आकांक्षा की उत्तर गोवा हा ज्या भागात अनेक नाईट क्लब आहेत त्यातला नाईट बाय रोमिओ लेन नावाचा हा क्लब आहे, जिथे एकतर वीकेंड त्यातून डिसेंबरमध्ये नेहमीप्रमाणे गोव्याला मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, देशी विदेशी पर्यटक येतात। तिथे मात्र जवळपास ज्या क्षणी आग लागली त्यावेळी जवळपास 400 ते 500 लोक उपस्थित होते। रात्री आग बरीच उशिरा लागली। नाईट क्लबमध्ये जे जेवण सर्व करतात ते लोक किचनमध्ये होते आणि सुरुवातीच्या तपासामध्ये असं लक्षात आलं आहे की किचनमध्ये सिलेंडर ब्लास्ट झाला, ज्याच्यामुळे आग तिथून सुरुवात झाली आणि नंतर बाहेर जे टेम्पररी स्ट्रक्चर तयार केलं होतं त्या स्ट्रक्चरला आग लागली। मात्र आगीत मोठ्या प्रमाणात 23 पैकी जे 20 लोक मेले ते हॉटेलचे कर्मचारी, त्या क्लबचे कर्मचारीच असल्याचं सांगितलं जातंय। तर इतर 3 लोक हे पर्यटक असल्याचं कळतं आहे। खरं तर 23 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये अजून काही जखमी आहेत। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे? निश्चितच आकांक्षा, आतापर्यंत 50 लोक जखमी आहेत, ज्यातल्या काही लोकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा निश्चितच वाढू शकतो। या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सपोस्टवर आपल्या दुःख व्यक्त केलं आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधान रिलीफ फंडामधून मृतकांच्या परिवाराला 2 लाखांची मदत तर जखमींच्या परिवाराला 50,000ची मदत जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे आणि केंद्राकडून सगळ्या प्रकारची मदत गोवा सरकारला केली जाणार असल्याचं आश्वासनही दिलेलं आहे। अगदी धन्यवाद रीमा मॅम या संपूर्ण अपडेटसाठी। तर गोव्यातील ही अत्यंत भीषण अशी घटना आहे। या आगीमध्ये जवळपास 23 जणांचा मृत्यू झालेला आहे।